श्री स्वामी समर्थ. नमस्कार मेष राशीच्या जातकांनो, जर तुमची रास मेष असेल तर आत्ताच्या आता जागच्या जागी खिळून राहा, कारण पुढच्या काही सेकंदात तुमच्या नशिबाचा सर्वात मोठा आणि थरारक स्फोट होणार आहे. येणारी पौर्णिमा तुमच्यासाठी कोणती सामान्य रात्र नाही, तर ती थेट कालचक्राने तुमच्या आयुष्याचा लिहिलेला एक महाभयानक आणि चमत्कारी अध्याय आहे. मेष राशीच्या जातकांनो, मी तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही, तर तुमच्या पाठीमागे रचल्या गेलेला एका अत्यंत क्रूर आणि काळपट गुप्त षडयंत्रातून तुम्हाला जिवंत बाहेर काढण्यासाठी आले. जेव्हा पौर्णिमेचा चंद्र आकाशात पूर्ण क्षमतेने चमकेल आणि रात्रीच्या त्या अथांग अंधारात घड्याळात बरोबर 2 वाजतील, तेव्हा तुमच्या फोनवर एक असा अज्ञात मेसेज किंवा रहस्यमयी कॉल पडणार आहे, जो तुमच्या पायाखालची जमीनच सरकून टाकेल. तर मेष राशीच्या जातकांनो, या पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा तीव्र आणि शक्तिशाली प्रभाव तुमच्या राशीवर एकाच वेळी पडणार असून तुमचे कष्टाचे पैसे, तुमची नोकरी आणि तुमचं रक्ताचं नातं सगळं काही एका रात्रीत धुळीस मिळणार की नशिबाचा एखादा महाचमत्कार घडणार याचा फैसला होणार आहे. तुमच्या सुखी संसारात आणि नोकरीच्या ठिकाणी तुमच्याच अत्यंत जवळच्या व्यक्तीने पाठीमागून असा काही डाव खेळला आहे, ज्याची कल्पना करूनही तुमच्या अंगावर काटा येईल. या पौर्णिमेच्या रात्री नेमका कोणाचा मुखवटा उतरणार आहे आणि पैशाचा कोणता महाधोका तुमच्या उंबरठ्यावर टपून बसला आहे, हे ऐकून तुमचे हातपाय थरथर कापायला लागतील. मेष राशीच्या जातकांनो, जर तुम्ही हा ईश्वरी इशारा आणि ही चेतावणी आत्ताच दुर्लक्ष केली, तर पौर्णिमेनंतरचा प्रत्येक दिवस तुमच्यासाठी केवळ आणि केवळ पश्चातापाचा ठरेल. हे संकट जरी काळजाचा ठोका चुकवणारे असले तरी याच्या मागे नशिबाचे एक असे शापात वरदान लपलेले आहे, जे एका रात्रीत तुम्हाला राजा बनवू शकते. हा थेट ब्रह्मांडाचा तुमच्यासाठी आलेला शेवटचा निरोप आहे. या भयानक चक्रव्यूहातून स्वतःला कसे वाचवायचे आणि या पौर्णिमेला नशिबाचा सिकंदर कसे बनायचे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आत्ता श्वास रोखून शेवटपर्यंत पहा, कारण वेळ फार कमी आहे आणि पौर्णिमेची ती भयानक रात्र आता अगदी जवळ आली आहे. मेष राशीच्या जातकांनो, येणारी पौर्णिमा तुमच्या आयुष्याचा संपूर्ण इतिहास बदलून टाकणारी एक अत्यंत थरारक आणि रहस्यमय रात्र ठरणार आहे. जेव्हा पौर्णिमेचा चंद्र आकाशात पूर्ण क्षमतेने चमकेल आणि रात्रीच्या 2 वाजता सगळीकडे एक भयानक स्मशान शांतता पसरेल, नेमकी त्याच वेळी तुमच्या फोनची स्क्रीन एका अज्ञात अनोळखी नंबरने थरथरू लागेल. मेष राशीच्या जातकांनो, हा कोणताही साधा किंवा कंपनीचा फोन कॉल नसेल, तर तुमच्या भूतकाळातील एका अशा जळजळीत आणि गुप्त रहस्याचा स्फोट असेल, जो तुमच्या हृदयाचे ठोके थेट दुप्पट करून टाकेल. मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या आसपास गेल्या काही दिवसापासून काहीतरी अजब, गूढ आणि कोणीतरी गुप्तपणे तुमच्यावर पाळत ठेवून असल्याचा भास तुम्हाला आधीच होत असेल, कारण शत्रू तुमच्या घरातच दबा धरून बसला आहे. मेष राशीच्या जातकांनो, या पौर्णिमेच्या रात्री त्यामागचा सर्वात मोठा, क्रूर आणि धक्कादायक चेहरा थेट तुमच्या समोर येणार असून हा अज्ञात कॉल तुमच्या मनातली भीती आणि डोळ्यातलं पाणी एकाच वेळी जागी करेल. परंतु अशा वेळी तुम्हाला अजिबात गाफील न राहता अत्यंत खंबीरपणे या परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. तर मेष राशीच्या जातकांनो, या पौर्णिमेच्या शक्तिशाली आणि चमत्कारी प्रभावाने तुमच्या नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या ठिकाणी तुमच्या सहकार्याने रचलेला एक अतिशय पद्धतशीर गुप्त डाव उघडकीस येणार आहे. तुमच्या क्षेत्रातले काही छुपे शत्रू आणि पाठीत खंजीर खुपणारे लोक तुमची चालती बोलती कारकीर्द आणि तुमचे नाव धुळीस मिळवण्यासाठी टपून बसले आहेत. परंतु ग्रहाची अशी अद्भुत चाल आहे की पौर्णिमेच्या या 2 दिवसात तुमच्या समोर अचानक एक अवाढव्य, प्रतिष्ठित आणि अनपेक्षित व्यावसायिक प्रपोजल किंवा मोठी ऑफर चालून येईल. तर मेष राशीच्या जातकांनो, हा अचानक होणारा मोठा व्यावसायिक बदल सुरुवातीला तुम्हाला निव्वळ एक खोटेपणा, निव्वळ एक भास किंवा मोठी फसवणूक वाटेल, तर या चक्रव्यूहाला भेदण्यासाठी आणि शत्रूचा डाव उलटून लावण्यासाठी
ब्रह्मांडाने तुम्हाला फक्त 24 तासाची अत्यंत कठीण डेडलाईन दिली आहे. त्यामुळे जर तुम्ही संशयाच्या किंवा भीतीपोटी या सुवर्ण संधीवर शिक्कामोर्तब करण्यास 1 सेकंद जरी उशीर केला, तर करिअरमध्ये राजा बनण्याचा हा सुवर्ण मार्ग कायमचा बंद होईल. तर मेष राशीच्या जातकांनो, पैशाच्या बाबतीत तुमच्या सोन्यासारख्या सुखी संसाराला आणि कष्टाच्या कमाईला कोणाची तरी अत्यंत वाईट कपटी नजर लागली आहे. तुमच्या बँक खात्यावर किंवा वडिलोपार्जित संपत्तीवर डोळा ठेवून काही लबाड आणि दुतोंडी लोक तुमच्याच मित्रपरिवारात किंवा जवळच्या नात्यात वावरत आहेत. तर मेष राशीच्या जातकांनो, या पौर्णिमेला तुमच्या समोर झटपट श्रीमंत होण्याच्या किंवा सोन्याच्या आणि रिअल इस्टेटच्या अशा काही चकचकीत योजना आणल्या जातील, ज्या केवळ तुम्हाला रस्त्यावर आणण्यासाठी रचलेला एक पूर्वनियोजित कट असेल. मेष राशीच्या जातकांनो, सोन्याचे आणि पैशाचे मोठे आमिष दाखवून तुम्हाला आर्थिकदृष्ट्या कंगाल करण्याचा हा प्रयत्न असेल, परंतु याच पौर्णिमेच्या रात्री त्या कपटी चेहऱ्याचा आणि त्यांच्या गुप्त कारस्थानाचा पर्दाफाश होणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, जर तुम्ही या पौर्णिमेला स्वतःचा लोभ पूर्णपणे बाजूला ठेवून डोळ्यात तेल घालून हे आर्थिक धोके ओळखले आणि कोणतीही चुकीची सही किंवा व्यवहार केला नाही, तर हा महाधोका टळेल आणि या संकटानंतर तुमच्या घरात धनलक्ष्मीचा अखंड वर्षाव होऊन लाखो रुपये कमवण्याचे सुरक्षित मार्ग खुले होतील. मेष राशीच्या जातकांनो, या पौर्णिमेच्या काळात तुमच्या प्रेमजीवनात आणि कौटुंबिक नातेसंबंधात एक असं भयानक वादळ घोंगावत आहे, जे तुमच्या सुखी संसाराची राखरांगोळी करू शकतं. चंद्राच्या तीव्र आणि शक्तिशाली आकर्षणामुळे तुमच्या आणि तुमच्या लाईफ पार्टनरच्या दरम्यान अचानक एका अत्यंत जुन्या किंवा गुप्त गोष्टीवरून असं काही वादळ उफाळून येईल की एकमेकावरचा विश्वास एका झटक्यात उडून जाईल. मेष राशीच्या जातकांनो, तुमच्यातील परिस्थिती इतकी टोकाला जाईल की हे नाते कायमचे संपवायचे का इथपर्यंत तुमच्या मनात भीतीचे विचार येऊ लागतील. मेष राशीच्या जातकांनो, आगीत तेल ओतण्याचे काम करण्यासाठी याच काळात तुमच्या भूतकाळातील एक अशी व्यक्ती किंवा जुना शत्रू अचानक तुमच्या आयुष्यात पुन्हा प्रवेश करणार आहे, जो तुमच्या नात्यात आणखी मोठा संभ्रम निर्माण करेल. मेष राशीच्या जातकांनो, हे नात्यामधील वादळ तुम्हाला तोडण्यासाठी नाही, तर तुमच्या पाठीमागे चालणारी खोट्या नात्याची नाटकं संपवण्यासाठी येत आहेत. त्यामागे हा तात्पुरता राग बाजूला ठेवून जर तुम्ही शांत राहिलात, तर पौर्णिमा संपताच तुमचे नाते पूर्वीपेक्षा 1000 पटीने अधिक मजबूत, घट्ट आणि अतूट बनेल. तर मेष राशीच्या जातकांनो, पौर्णिमेच्या या अत्यंत वेगवान घडामोडीमुळे, करिअरच्या ताणामुळे आणि मानसिक क्षणामुळे तुमच्या आरोग्यावर कमालीचा विपरीत आणि नकारात्मक परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. तीव्र मानसिक अस्वस्थता, छातीत धडधडणे, अपुरी झोप आणि कमालीचा शारीरिक थकवा तुम्हाला या पौर्णिमेच्या रात्री प्रचंड सतावणार आहे आणि परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचा भास होईल. तर जर तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात भागीदारीत तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडून मोठा दगाफटका किंवा विश्वासघात सहन करावा लागला, तर अजिबात खचून जाऊ नका किंवा रडत बसू नका. मेष राशीच्या जातकांनो, हा विश्वासघात म्हणजे प्रत्यक्षात तुमच्यासाठी ब्लेसिंग इन डिस्गाइज म्हणजे शापात वरदान ठरणार आहे, कारण काळाने आणि ब्रह्मांडाने तुम्हाला भविष्यातील खूप मोठ्या विनाशापासून आत्ताच वाचवलं आहे. तर मेष राशीच्या जातकांनो, हा तात्पुरता संघर्ष म्हणजेच तुमच्या आयुष्यातील एका सुवर्णयुगाची आणि अद्भुत परिवर्तनाची सुंदर सुरुवात आहे. त्यामुळे स्वतःवर अढळ विश्वास ठेवा, ध्यान करा आणि या येणाऱ्या सुवर्ण काळाचे स्वागत करण्यासाठी पूर्ण ऊर्जेने कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहा. नशिबाचं कुलूप आता उघडणार असून तुमचा विजय निश्चित आहे.